कोल्हापुरातील गांधी मैदानाला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। पावसाचं आणि ड्रेनेजचं पाणी गांधी मैदानात तुंबल्यामुळे दुर्गंधी सुटली होती। गांधी मैदानातून येणारा आणि पुढे ब्रह्मेश्वर बागेतून साकोली कॉर्नरकडे जाणारा नाला तुंबल्यामुळे गांधी मैदानात पाणी साचलं होतं। नगरसेवक अजित ठाणेकर यांनी या नाल्यात उतरून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानं महापालिकेनं आजपासून नाला दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केलाय। त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय। कोल्हापुरातील शिवाजी पेठेत असणाऱ्या प्रसिद्ध गांधी मैदानाला गेल्या आठवडाभराच्या कालावधीत चक्क तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं। गांधी मैदानातून येणारा नाला अपना बँकेच्या समोरील बोळात तुंबल्यानं गांधी मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। हे पाणी बोळातून नागरिकांच्या घरात शिरल्यानं आरोग्य विभागानं या ठिकाणी मोठा खड्डा काढून पाणी निर्गत करण्याचा प्रयत्न केला, पण नाल्यावरील एका चेंबरच्या निकृष्ट बांधकामामुळे हे पाणी तुंबल्याचं लक्षात आलं। नगरसेवक अजित ठाणेकर यांनी 2 दिवसांपूर्वी नाल्याची पाहणी करून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही समस्या निर्माण झाल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आणून दिलं। येत्या 2 दिवसात चेंबरचं बांधकाम सुरू झालं नाही तर नागरिकांसह वाहत्या पाण्यात उभं राहून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा ठाणेकर यांनी दिला होता। या इशाऱ्यानंतर आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी केली आणि तातडीनं काम करण्याचा निर्णय घेतला। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या कामाला सुरुवात केली। 3 फूट व्यासाची नवीन पाईपलाईन टाकून चेंबर आणि नाला दुरुस्ती करण्यात येणार आहे। चेंबर दुरुस्त करण्याच्या कामाला तातडीनं प्रारंभ झाल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय।